हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा, खूप दिवसानंतर आम्ही पूर्ण फॅमिली फिरायला निघालेलो आहे आणि खूप छान आमचा असा टूर झाला. गाडीवरच गेलो होतो आम्ही. पंकजी, शिका, देवांश आणि मी असं आम्ही सगळेजण मस्त फिरायला गेलो होतो. आणि पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे आम्ही कुठे जात आहे तर. आणि खूप दिवसानंतर असं आम्ही गेलो होतो. खूप दिवस झाले आम्ही कुठेच बाहेर सगळेजण एकत्र गेलेलो नाही आहे. तर आम्ही गेलो आहे सावंगा. इथे आमच्या मामाच्या इथचे रोडगे होते, म्हणून हे बघा, हे आहे सावंगाचं मंदिर. इथे आम्ही मस्त दर्शन केले, कापूर वगैरे लावला. त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो आहे हनुमानगडीवर. इथे बघा, खूप सुंदर आणि खूप भव्य अशी हनुमानजीची खूप मोठी अशी मूर्त आहे आणि खूप मस्त, खूप छान वाटलं ती मूर्त बघून. हनुमानजीचे दर्शन करून खूप साक्षात खूप मनाला प्रसन्नता वाटली. आणि तिथेच हनुमानजीचे दर्शन केल्याच्या नंतर समोरच एक छोटंसं असं गार्डन आहे मुलांचं खेळण्यासाठी. आणि मुलं खूप एक्सायटेड होते गार्डनमध्ये जाण्यासाठी. आणि खूप त्यांनी अर्धा एक तास तिथे गार्डनमध्ये खूप मस्त धम्माल मज्जा केली आहे. इथे बघा, इशिका, देवांशने खूप मस्त अशी स्लायडिंग, झुले वगैरे, खूप छान असं खूप मोठं गार्डन आहे. सध्या अजून ते पूर्ण बनायचंच आहे, तिथलं काम वगैरे चालू आहे. सुट्टीचा दिवस होता 26 जानेवारी आणि ध्वजारोहण केलं मुलांनी, शाळेतून आले. त्यानंतर मग इशिकाच्या पप्पांनी ठरवलं की आपण जायचं. रोडगे पण खाल्ले आम्ही तिकडे, पण ते काही मला शूट करता नाही जमलं तिथे. आणि त्यानंतर मग आम्ही इथे आलो आणि इथे बघा, खूप सुंदर असं गार्डन होतं आणि मुलांच्या सोबत आम्ही पण खूप मस्त एन्जॉय केला दोघांनी. खूप दिवसानंतर गेलो होतो आम्ही, असं माइंड एकदम फ्रेश झालं बाहेर गेल्याच्या नंतर. इथे बघा, इशिकाचे पप्पा सगळ्या झुल्यावर त्यांनी एक एक ट्राय करून बघितलं आणि ते पण खूप एन्जॉय करत होते. खूप दिवसानंतर त्यांना पण असा मस्त छान असा ब्रेक मिळाला होता. आणि त्यानंतर इशिकाने बघा याच्यावर चढायचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी तिला काही जमलं नाही. मी पण एका छोट्या झुल्यावर बसली आणि गोल गोल राऊंड मारला, तर माझं तर डोकंच घुमायला लागलं होतं आणि खूप खूप मस्त मज्जा वाटली, एन्जॉय केला खूप. आणि इथे बघा, माझं डोकंच फिरायला लागलं होतं, म्हणून मी म्हटलं प्लीज थांबू नका. तर इशिकाचे पप्पा मला जोरजोरात फिरवत होते आणि खूप सारे तिथे खूप लोक होते. खूप मजा आली. खूप सारे झुले पण होते तिथे. खूप आम्ही एन्जॉय केलं तिथे. खूप दिवसानंतर गेलेलो ना, तर मनाला शांतता वाटली खूप. पण तिथे डब्बा वगैरे खाण्याची अशी काही व्यवस्था नाही आहे. तर तुम्ही जाल तर आपल्या सोयीने आपलं खाणं पिणं पाणी वगैरे सोबत घेऊन जा. त्यानंतर इथे देवांश बघा, ह्या झुल्यावर हिच्यावर चढला आहे. खूप मस्त त्याने ट्राय केलं आणि मस्त तो चढून गेला बरोबर. आपल्या स्वतःहूनच तो एकटा वर चढला आणि मस्त त्याला चढता पण आलं आणि उतरता पण आलं. इथे खूप सारे झुले होते आणि मस्त बघा, वरतं पण चढून गेला आणि उतरला पण. आणि हा आहे लास्ट झुला. इथे इशिकाच्या पप्पाची आणि माझी शर्त लागली होती फर्स्ट अटेम्प्टमध्येच. जर हा त्यांनी पार केला तर 500 रुपयाची आमची शर्त होती. आणि त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये हा झुला मस्तपैकी पार केला आहे आणि माझे 500 रुपये पण घेऊन घेतले त्यांनी. अशी आमची शर्त लागली होती म्हणून. असो, खूप एन्जॉय केला. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि प्लीज, मी नवीन आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.